मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात जे आकडे सांगितले याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नेमकं काय म्हणणं हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे। सर, जे आकडे सांगितले जातात की समिती स्थापन झाली तेव्हापासून 48 लाख कुणबी नोंदी सापडल्या, 12 लाख कुणबी प्रमाणपत्र हे निर्गमित करण्यात आलेले आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा कसं आहे, महाराष्ट्र शासन, शिंदे समिती आणि जे काही संबंधित मंत्री आहेत हे सर्व अशा प्रकारची आकडेवारी देऊन ओबीसी समाजाची आणि मराठा समाजाची दोन्ही समाजाची दिशाभूल करता आहेत हे मी वारंवार म्हणतो आहे। कारण काल जे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की 45 लाख नोंदी सापडल्या। यापूर्वी जी आकडेवारी देण्यात आली होती त्यानुसार 57,41,000 नोंदी सापडल्या होत्या। मग या 12 लाख नोंदी गेल्या कुठं? मध्यंतरी सुद्धा अशा प्रकारचं 58 लाख नोंदी सापडल्या। अरे बा, 58 लाख नोंदी सापडल्या ते आम्हाला मान्य, पण त्या केव्हाच्या आहे? इथे खरा प्रश्न जो उद्भवतो की ज्या दिवशी न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना झाली ती तारीख होती 23/10/2023। 23 ऑक्टोबर 2023 नंतर न्यायमूर्ती शिंदे समितीचं काम सुरू झालं। तर शिंदे समितीचं काम सुरू झाल्यानंतर किती नोंदी सापडल्या हा महत्त्वाचा आकडा आहे। तो आकडा कोणी सांगत नाही आणि अधिकृत आकडा जो मिळतो त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही। अधिकृत आकडा आमच्याकडे जो होता की तोही नोंदी किती सापडल्या ह्याचा रेकॉर्ड कोणाचकडे नाही आहे। मी 20 जानेवारी 2024ला जी आकडेवारी सरकारने जाहीर केली होती, सरकारची जाहीर, त्यानुसार 24 ऑक्टोबर 2023 ते 20 जानेवारी 2024पर्यंत 1,71,000 प्रमाणपत्र हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिले होते। महाराष्ट्रात, मराठवाड्यात नाही, मराठवाड्यामध्ये फक्त 20,927 प्रमाणपत्र दिले होते 20 जानेवारी 24पर्यंत। आता हे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे ऑलरेडी जुन्या नोंदी आहेत आणि ज्यांचे अपत्य 10वा 12 वर्ग पास झाले आहे, नोकरीच्या निमित्ताने, राजकारणाच्या निमित्ताने, ज्यांना, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की म्हणजे ते जे दावा करतात की 48 लाख नोंदी सापडल्या आणि समिती स्थापन झाल्यापासून आणि 12 लाख प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले, म्हणजे या लोकांकडे आधीच त्यांच्या पूर्वजांकडे कुणाच्याकडे नोंदी होत्या किंवा ओबीसी प्रमाणपत्र होते म्हणून त्याच्या वारसांना ते प्रमाणपत्र मिळण्यात आले? नाही, हे जे 48 लाखाचा आकडा सांगत आहेत हा कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंतच्या नोंदी मिळालेल्या आहे हे पहिले सरकारने स्पष्ट करावं। तुम्ही शिंदे समिती स्थापन व्हायच्या आधीपासून ज्यांच्या कागदपत्रावर नोंदी आहे, ज्यांच्याजवळ पिढ्यानपिढ्या कुणबी जातीचे म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र आहे, ते काही नव्याने आलेले आहे का? आपल्या विदर्भामध्येच नागपूर आणि अमरावती हे 2 विभाग मिळून 26 आणि 9 35-36 लाख नोंदी आहेत। विदर्भामध्ये एकही नवीन नोंद नाही ना, अमरावती विभाग किंवा नागपूर। तुम्ही ह्या नव्याने कशा म्हणू शकता? आणि न्यायमूर्ती शिंदे समिती आता तर 2 सप्टेंबर 2025चा जो शासन निर्णय काढला होता त्यानुसार फक्त मराठवाड्यापुरतं कामाची यादी आहे। मराठवाड्यातल्या लोकांना आतापर्यंत 300च्या वर प्रमाणपत्र दिलेले नाही 2 सप्टेंबरपासून। ते म्हणतात की समिती स्थापन झाल्यापासून 12 लाख प्रमाणपत्र हे ओबीसीचे वाटण्यात आले। अरे तर बाबा, त्यांनी आकडा द्यावा ना आम्हाला, 12 लाख कुणाला दिले? मी तुम्हाला सांग, सकट पाहिजे तुम्हाला, म्हणजे कळेल। नाही, जिल्हा वाईज सांगा ना की 24 ऑक्टोबर 2023 नंतर, 24 ऑक्टोबर 2023 नंतर अशा नोंदी की ज्यांच्याकडे आधी प्रमाणपत्र नव्हते, शिंदे समिती स्थापन व्हायच्या पूर्वी प्रमाणपत्र नव्हते, त्यांच्या कुठल्याही कागदपत्रावर कुणब्याची नोंद नव्हती, परंतु न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधून काढलं आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला कुणबी समाजाचं म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं। ही आकडेवारी सांगावी ना। माझ्या आजोबाच्या दस्तऐवजात आहे, माझ्या पंजोबाच्या आहे, माझ्या वडिलाच्या ह्याच्यात आहे, पिढ्यानपिढ्या एखाद्या कोण व्यक्तीकडे
कुणबी जातीचं म्हणजे ओबीसी प्रमाणपत्र असेल त्याला तुम्ही नवीन याच्यामध्ये कसे घेतात? म्हणून हे आकडे म्हणजे ओबीसी समाजाची दिशाभूल आहे आणि मराठा समाजाची दिशाभूल. मराठवाड्याचे जे मराठा नेते आहे नितीन पाटील त्यांनी तर दावा केला की हैदराबाद गॅझेट लागू झाल्यापासनं फक्त एकट्या मराठवाड्यामध्ये फक्त 173 लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले. बरोबर आहे ना, ते अधिकृत आकडा आहे, तो काही चुकीचा आकडा नाही आहे. विखे पाटील जे सांगत आहे त्यांच्या आकडेवारीबद्दल तुमचं काय मत आहे की ते कुठेतरी दिशाभूल करत आहे? नाही, ती कोणती आकडेवारी सांगता येत आहे? माझं काय म्हणणं आहे की जसं आता इथे 2 तारखा महत्त्वाच्या आहे. एक 23 ऑक्टोंबर 2023 ते 2 सप्टेंबर 2025 या दरम्यान मी आत्ता आपल्याला जसं म्हटलं की ज्यांच्याकडे पूर्वी कुणब्यांची किंवा ओबीसीचे प्रमाणपत्र नव्हते, पण न्यायमूर्ती शिंदे साहेबांनी जे काही दस्तऐवज शोधले त्याच्यामुळे त्यांना ते प्रमाणपत्र मिळालं, अशांचा आकडा त्यांनी सांगावा. आणि मग 2 सप्टेंबर 2025 ते आजच्या तारखेपर्यंत किती लोकांच्या नोंदी सापडल्या आणि किती लोकांना नवीन प्रमाणपत्र दिले हे त्यांनी सांगावं. आयुक्त कार्यालयातून जी माहिती मिळते ते 300-400च्या वर नाही. आणि हे 300-400 सुद्धा मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो की ज्यांच्या वडील आजोबा पंजोबाकडे आधीपासून प्रमाणपत्र आहे त्यांच्याच पाल्यांना मिळालेले हे प्रमाणपत्र आहे, नवीन कोणी आलेलं नाही. आणि म्हणून मी वारंवार म्हटलेलं आहे, हैदराबाद गॅझेटमध्ये पण तशा नोंदी नाही नाही ती नोंदीच नाही. अरे बाबा, तशा जर नोंदी असत्या तर 2 सप्टेंबरपासून आता मार्च महिना सुरू झालेला आहे, 6 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये लाखो प्रमाणपत्र निर्गमित झाले असते ना. काय पण झाले का? नाही झाले, नाही झाले ना. बरोबर. म्हणजे आणि कारण याच्यामध्ये आपल्याकडे जो 2000चा कायदा आहे त्या 2000च्या कायद्यानुसार वडील आजोबा पंजोबा आणि खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जोपर्यंत कुणबी किंवा मराठा कुणबी मराठ्याची नोंद सापडत नाही तोपर्यंत कोणताही तहसीलदार, कोणताही कलेक्टर, कोणताही नेता कुणबी जातीचे म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही. राज्य सरकारलाही त्यात बदल करण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. अधिकारच नाही आहे, कारण तो देशाचा कायदा आहे, राज्याचा नाही आहे. त्यामुळे विखे पाटलांची जी भूमिका आहे किंवा जे आकडे सांगतात ते कुठेतरी दिशाभूल करणार आहे. नाही, ते त्यांनी कुठले सांगितले, कोणते सांगितले? आता 50 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून आपला देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून जर आतापर्यंतच्या नोंदीचा आकडा सांगत असतील तर हा शिंदे समितीमुळे नाही आहे, ही दिशाभूल करण्याची गोष्ट आहे. तुमची काय मागणी राहील या संपूर्ण घटनाक्रमाला घेऊन किंवा ह्या आकडेवारीला घेऊन? नाही, मी मागे याच्यापूर्वीसुद्धा बोललो आहे वारंवार की सरकारने 24 ऑक्टोंबर 2023 पासनं नव्याने किती नोंदी सापडल्या, नव्याने, की ज्यांच्या वडील आजोबा पंजोबाकडे प्रमाणपत्र नव्हते, जातीची दाखला नव्हता, परंतु न्यायमूर्ती शिंदे समितीमुळे त्यांचे कागदपत्र मिळाले आणि त्याला नवीन प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. अशा किती नोंदी आहे 24 ऑक्टोंबर 2023 ते 2 सप्टेंबर 1925? हा एक चार्ट त्यांनी तयार करावा. आणि दुसरा चार्ट 2 सप्टेंबर 2025 नंतर हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर किती लोकांना प्रमाणपत्र दिले ही आकडेवारी, आणि ती नव्याने दिले हा आकडा पाहिजे. जुन्या प्रमाणपत्राच्या आधारे जर एखाद्याला कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलं असेल तर ते या GR-मुळे झालं किंवा या समितीमुळे झालं असं म्हणता येणार नाही. म्हणून नव्याने किती प्रमाणपत्र निर्गमित केले ही आकडेवारी सरकारने आणि न्यायमूर्ती शिंदे समितीने सुद्धा समाजापुढे आणावी, राज्यापुढे आणावी, आणि हे सर्व जो प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी मतभेद आहे ते दूर करावे. उपसमितीचा हा देखील दावा आहे की कुठेतरी एकट्या मराठवाड्यामध्ये जवळपास 50,000 लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले, त्यात जालना जिल्ह्यातले 34,000 आहे. नाही, हे बघा की जालना जिल्ह्यामध्ये आधीसुद्धा म्हणजे खरं म्हणजे सांगायचं तर म्हणजे कुठून हा आकडा आणतात. जालना जिल्हा म्हटलं ना आपण, जालना जिल्ह्यामध्ये म्हणजे आधी 20 जानेवारी 2024पर्यंत फक्त 3,318 आणि 2,807 लोकांना प्रमाणपत्र दिले होते. 20 जानेवारीनंतर जे काही त्या 20,927मध्ये आहे
तेवढ्या नोंदीच सापडल्या नाही. बीड जिल्ह्याची किती नोंद आहे तुमच्याकडे? बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे मराठवाड्यामध्ये. तेव्हा 13,128 नोंदी सापडल्या होत्या. 9,752 प्रमाणपत्र निर्गमित केले होते. हे आधीपासनं म्हणजे हे कधीपासनं जे 1950 पासनं? हो. आणि मग आता याचा एक्झॅक्ट आकडा नाही, कारण एकूण मराठवाडा विभागाचा माझ्याकडे 20,927 आहे. 1 मिनिटात मी तुम्हाला सांगू शकतो. परंतु आता यांनी नव्याने जे 2 ऑक्टोबर नंतरची आकडेवारी जाहीर केली होती त्याच्यामध्ये फारसा काही बदल झालेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे ही आकडेवारी जे सांगण्यात येते ही माझं तेच म्हणणं आहे. ठीक आहे ना, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हे आकडेवारी दिशाभूल करणारी आहे आणि ते सरकारने त्याची भूमिका स्पष्ट करावी. करायलाच पाहिजे. दिशाभूल कर मी बेसिक प्रश्न मी जो मांडलेला आहे की 24 ऑक्टोबर 2023 ते 2 सप्टेंबर 1925 या दरम्यान नव्याने किती नोंदी सापडल्या आणि किती प्रमाणपत्र निर्गमित केले, आणि 2 सप्टेंबर 2025 नंतर पुन्हा या हैदराबाद गॅजेट लागू झाल्यावर किती नोंदी सापडल्या आणि किती प्रमाणपत्र निर्गमित केले, ह्या 4 तक्त्यामध्ये त्यांनी आकडेवारी जाहीर करून सत्य परिस्थिती लोकांसमोर आणावी. याच्यामुळे सर्वांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आहे. आणि आज तर म्हणजे पुन्हा धक्का लागला की 58 लाखावरून फक्त 45 लाखावर आलेलं आहे, 48 लाखावर आलेलं आहे. म्हणजे 10 लाख नोंदी पुन्हा कमी झालेल्या आहे. कुठनं कमी होते? आपण बघू शकतो की या संपूर्ण आकडेवारी संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण बघितलं. आणि त्यांची अशी भूमिका आहे की राज्य सरकारने जे आकडे जारी केले त्याचा कार्यकाळ सांगावा, की या नोंदी कोणत्या काळातल्या आहे आणि शिंदे समिती स्थापन झाल्यापासनं नव्याने किती नोंदी सापडल्या ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणालाही ओबीसी प्रमाणपत्र नव्हतं आणि शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर त्यांना ते प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलं आहे. तर निश्चितच या संदर्भात आता मंत्रिमंडळाची उपसमिती काय खुलासा करते हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.